आज आपण 31 साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत परफेक्ट. आणि हे अंगावर माप घेतलेले आहेत. अंगावर माप घेतलेले ब्लाऊजची कटिंग आणि डायरेक्ट मापावरच्या ब्लाऊजची कटिंग ही वेगळी असती. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे अंगावर माप घेतल्यावर कटिंग कशी करतात. एकदम परफेक्ट आणि नवीन शिकणाऱ्यासाठी हा व्हिडिओ आहे, जेणेकरून ज्यांना अंगावर माप घेता येत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. एकदम परफेक्ट हा व्हिडिओ होणार आहे. तर पाहू शकता अंगावर माप आलेले आहेत याप्रमाणे. उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचा आहे. छाती आहे 31, कंबर आहे 25 आणि बाही लांबी 9.5 इंच आहे. मोंढा 7 इंच आहे. दंडघेर 4.5 आहे. तर हे आलेले आहेत अंगावरचे माप. एकदम परफेक्ट आपण ह्याच मापावर आता कटिंग करणार आहोत. आणि एकदम हा व्हिडिओ परफेक्ट होणार आहे. ज्यांना अंगावर माप घेऊन ब्लाऊज शिवता येत नाही हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. आता बघा, उंची आहे 13, 1 इंच आपण ॲड केले म्हणजे 14. 14वर अशी खूण करून घ्यायची उंचीची. आता आपण गळा आणि शोल्डर घेणार आहोत 5 इंच, कारण ह्या ब्लाऊजचा गळा थोडासा मोठा आहे, त्याच्यामुळे आपण शोल्डर जास्त ठेवणार नाही. फक्त गळा आणि शोल्डर 5 इंच ठेवणार आहोत. आता छाती आपली 31 आलेली आहे. 31 मध्ये आपल्याला 4 इंच ॲड करायचे, म्हणजेच किती होतात 35. तर आपल्याला 35चा चौथा भाग काढायचा आहे. ज्यांना जमत नाही त्यांनी काय करायचं, हा 35चा आकडा घ्यायचा आणि हा जो टेप आहे तो 4 पदरी आपण करून घ्यायचा, 4 फोल्ड करायचा, म्हणजे परफेक्ट माप आपल्याला येऊन जातं या प्रकारे. तर 8.5 आपली परफेक्ट अशी ही छाती आलेली आहे. इथं खूण करून घ्यायची आणि याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे मार्जिन. तर अंगावर माप घेतल्यावर असं 1 इंच आपल्याला ॲड करावं लागतं, तरच ब्लाऊज बसतं, नाही तर बसत नाही. आता हे मागचा भाग आपण कट करून घेऊया आणि हे मागच्या हुकाचं ब्लाऊज आहे. पण आता हे कट झाल्यावर आपल्याला लक्षात आलंय की हे मागच्या हुकाचं ब्लाऊज आहे. तर आपल्याला चूक दुरुस्त कशी करायची ते पण पाहूया. आता आपण मागचा भाग काढून घेऊया आणि जो मागचा काढलेला होतो त्याचा समोरचा भाग करूया, कारण आपण याच्यात म्हणजे फक्त उंची छातीचे माप टाकलेले आहे, मोंढ्याचं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला याची दुरुस्ती करता येणार आहे. तर पाहू शकता या प्रकारे आपण मागचा भाग आपल्या याचा काढून घेऊया, कारण हे मागच्या हुकाचं ब्लाऊज आहे, म्हणजे मागच्या बटनचं ब्लाऊज आहे. तर आपण या प्रकारे कट करून घेऊया मागचा भाग, कारण आपण आता पुढचा भाग अगोदर कट केलेला होता तोच मागचा होता, पण आपल्याला नंतर लक्षात आलं की हे मागच्या हुकाचं ब्लाऊज आहे. तर या प्रकारे आपण हे समज, आता हा मागचा भाग झाला आपला. कारण मागच्या हुकाचं बटनाचं ब्लाऊज म्हणल्यावर समोरचा अखंड कपडा लागतो. आता 2.25 इंच आपण गळा रुंदी ठेवलेली आहे आणि 10 इंच आपल्याला गळा ठेवलेला आहे. तर पाहू शकता 10 इंच आपला गळा आहे आणि हे इथं खालच्या साईडला आपण 2.5 इंच ठेवलेला आहे, म्हणजे 1/2 इंच आपण मोठा करून घेतलेला आहे खालच्या साईडला. तर हा गळा आपण कट करून घेतलेला आहे. मागच्या टक्ससाठी आपण ते पण एक कट दिलेला आहे. आता आपण बाही काढून घेऊया, कारण आपल्याला क्रॉस पट्टी यामध्ये म्हणजे क्रॉस पट्टी काढायची आहे, त्याच्यामुळे आपण बाही अगोदर काढून घेऊया, नंतर क्रॉस पट्टी काढूया, म्हणजे समोरच्या भागाची कटिंग करूया. तर या प्रकारे. तर पाहू आपली बाही लांबी आहे 9.5 इंच, आपल्याला ठेवायची 10.5 इंच आणि आपल्याला यामध्ये फुगा पण ठेवायचा आहे.
तर फुग्याच्या बाहीची कटिंगसुद्धा तुम्हाला पाहिजे आहे, तर ते कशी करायची ते आता 2 इंच आपण वर घेणार आहोत फुग्यासाठी आणि हे 3 इंच आपण या प्रकारे ठेवायचे 3 इंच. आपण अगोदर साध्या बाहीचं मार्किंग केलं आणि नंतर वर आपण 3 इंच ठेवून याचा असा आकार दिला, म्हणजे समोर जिथं आपले हे या ठिकाणी चोळ येत नाही. तर ही अशी फुगाबाहीची कटिंग परफेक्ट करावी लागते, तरच चोळ येत नाही. नाहीतर आपण साध्या बाहीमध्ये फुगाबाही जर केली तर समोर बाहीला चोळ येतो, म्हणजेच घोळ येतो. तर आपले इथपर्यंत असे हे प्लेट्स असणार आहेत. आता हे आपलं बाही झाली कटिंग. आता आपण मागचा जो समोरचा मागचा भाग कट केलेला होता तो समोरचा करणार आहोत, कारण आपल्याला हा मागचा बटनचा ब्लाऊज आहे. तर उंची याची 14 इंच आहे. तर आता काय करायचं, आपण जशी क्रॉसपट्टी कटोरीची वगैरे करून घेतो तसे आता हे 3 इंच या साईडला काजबटन पट्टी आणि 2.5 इंच या साईडला या प्रकारे आपण ही कटिंग केलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच क्रॉसपट्टीमध्ये वाढून घ्यायचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण क्रॉसपट्टी आपली नेहमी समोरचा भाग 1 इंचाने मोठा असतो. तर आपण क्रॉसपट्टीमध्ये हा 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवणार आहोत, म्हणजे मागचा पुढचा बरोबर भाग येतो, नाही तर उंची कमी पडते. तर तुम्ही 1 इंच आपण क्रॉसपट्टीमध्ये घेणार आहोत. ही क्रॉसपट्टी आपण आता काय होतं की आता अस्तरचं ब्लाऊज हे अस्तरला आपण आतून टीप मारू शकतो. अस्तरची क्रॉसपट्टीसुद्धा आपल्याला अखंडच लागते, पण नंतर लक्षात आल्यामुळं आता हे आपण आतून क्रॉसपट्टी आहे म्हणून चालतं. पण जर कपड्याचे असेल तर मग समोर जॉईंट येतो. तर लक्ष ठेवून कटिंग करा, कारण मला नंतर लक्षात आलं की हे मागच्या बटनचं ब्लाऊज आहे. तर या प्रकारे आपला समोरचा भाग. आता आपला हा टक्स आहे 9.5 आणि हे आकार द्यायचा समोरच्या भागाचा या प्रकारे. आता समोरचा आपण 3 इंच 2.5 इंच 3 इंचावर आपण हा टक्स ठेवलेला आहे. हा आपण 6 इंचावर ठेवलेला आहे आणि हा 6 इंचावर आहे आणि तो 4 इंचावर आहे. तर हा साध्या ब्लाऊजचा आपला हे टक्स परफेक्ट आपण करून घेतलेला आहे. आणि याच्यावरच आपण हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. म्हणजे टक्स एकसारखे येतात, मागं पुढं होत नाहीत. या प्रकारे म्हणजे मार्किंग करून घ्यायची परफेक्ट. तर हा झाला समोरचा भाग आणि मागच्या भागाची कटिंग परफेक्ट झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, हा 31 साईजचा ब्लाऊज अंगावर मापं घेऊन कट केलेला आहे. तर आता आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेऊया. तर या प्रकारे आपण मागचा भाग ठेवून द्यायचा. ब्लाऊज पीस थोडासा कमी असल्यामुळं आपल्याला थोडंसं कटोकट कटिंग करावं लागणार आहे, कारण या ब्लाऊजची बाहीसुद्धा लांब आहे. कारण 3/4 बाही म्हटलं की कोपरापर्यंत म्हटलं की कपडा जास्त लागतो आणि अजून त्याच्यावर फुगा असल्यामुळं आपल्याला 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यासाठी थोडंसं कटोकट ब्लाऊज जरी छोटा असलं तरी याला कपडा जास्त लागतो. तर या प्रकारे आपण व्यवस्थित असं हे बरोबर ठेवून घेतलेलं आहे आणि मशीनवरच कटिंग केल्यामुळं आपल्याला
थोडंसं जागा कमी पडते म्हणून मी हे फोल्डिंग करून घेतलेलं आहे क्रॉसपट्टी. आणि अस्तर आपलं परफेक्ट आहे. हे आपण थोडंसं एक्स्ट्रा कट करतोय. परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुमचं जर 31 साईज असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी परफेक्ट होणार आहे. आणि ज्यांना अंगावर मापं घेता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा कटिंग कशी करायची अंगावर मापं घेतल्यावर ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे. एकदम परफेक्ट हा म्हणजे व्हिडिओ आहे. जर 31 साईज असेल तर या प्रकारे तुम्ही उंची, छाती सगळं ठेवू शकता. परफेक्ट ब्लाऊज येतं, अजिबात उंची वगैरे कमी पडणार नाही. आणि परफेक्ट माप तुमचं म्हणजे अंगावर घेतलेल्या मापाप्रमाणेच फक्त छातीमध्ये तुम्हाला वाढून घ्यायचं असतं. बाकी सेम ठेवायचं असतं. दुसरं म्हणजे कोणत्याच ह्याच्यात कमी जास्त करायचं नाही. फक्त क्रॉसपट्टीमध्ये 1 इंच वाढून घ्यायचं. तर ही होतीच 31 साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट कटिंग. तुमचा जर 31 साईज असेल तर ही कटिंग तुमच्यासाठी लागू पडते. तर हे मापं टाकून तुम्ही तुमच्या ब्लाऊजची कटिंग करू शकता. परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून सोप्यात सोपा म्हणजे जितकं सोपं बनवता येईल तितका सोपा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हे व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यासाठी आहेत, ज्यांना गरजू आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांनी हा व्हिडिओचा नक्की फायदा घ्यावा आणि स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवावं.